घरी पोहोचता पोहोचता आम्हाला 4 वाजले आणि उशिरा पोहोचल्यामुळे कामांची लगबग सुरू झाली. हॅलो व्ह्यूअर्स, तर घरी पोहोचल्यावर मला असं वाटलं दारात मी मोठी रांगोळी काढेल, पण त्या दिवशी पाऊस झाल्यामुळे सगळं पाणी तुंबलं होतं. फ्लॅट सिस्टीममध्ये बिलकुल जागा नसते रांगोळी काढायला मोठी. तर असा काहीसा छोटासा वेल काढून मी मनाचं समाधान केलं. सणाच्या दिवशी रांगोळी काढणे हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे आणि मला रांगोळी काढायला खूप आवडतं. घरच्यांनी देवपूजेची सगळी तयारी करून ठेवली असल्यामुळे तेवढा माझा ताण कमी झाला आणि रिलॅक्स होऊन मी पटकन तयारी केली आणि आम्ही संध्याकाळी लवकर पूजेला सुरुवात केली. सासूबाईंनी हळदी कुंकू लावले, मी त्यांचे दर्शन घेतले. जाऊबाईंनी हळदी कुंकू लावले. मी नेसले आज पेशवाई पैठणी, जे की माझी सगळ्यात फेवरेट साडी आहे. या वर्षी आमच्या घरी नवीन कार घेतली. तिचं ऑप्शन करताना माझे सासूबाई, सासरे, जाऊबाई आणि नंतर मीही ऑप्शन केलं. लक्ष्मीपूजन झाल्यावर मुलांनी सुरसुरी लावली आणि त्यातही त्यांचे भांडणं सुरू झाले. जियांशला फोटो नव्हता काढायचा, तो सारखा चिडत होता. खूप सारे फटाके लावले, तेही पाण्यात. तर सगळा स्वयंपाक जाऊबाईंनी आणि सासूबाईंनी करून ठेवलेला होता आणि त्यांनी मला मुलांसोबत वाढून दिलं. मुलांची डिमांड सुरू, हे नको, ते नको, ते नको, आणि ते सगळं जाऊबाईंनी पुरवलं. मी खूप थकलेली होते म्हणून मी मुलांसोबत जेवले. हां, तुला काय पाहिजे बेटा? तू काय खातो? जाऊबाईंनी पुरणपोळी बनवली होती आणि सोबत सासूबाईंचं म्हणणं होतं की दही खा, म्हणून त्यांनी मला दही वाढलं आणि गरम भजे खाल्ले. तर अशा प्रकारे यावर्षी आमची दिवाळी सेलिब्रेट झाली. हे आहे माझं घर. सगळं स्वयंपाक असताना यांना मॅगी खायची आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा, वेळ सबस्क्राईब करा.